तर मंडळी, आजची आपली शुभ सकाळ दाभोलमध्ये. खरं तर आम्ही रात्री चाललो आणि काल नारळी पौर्णिमा होती, तर खाली धक्क्यावरती कार्यक्रमसुद्धा होते. पण लेट झाल्यामुळे काय मला जायला भेटलं नाही. आता तिथलं पण दाखवलं असतं काहीतरी चांगलंच. आणि सकाळ सकाळ आज रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आमचं सकाळचं रक्षाबंधन करणार आहोत आम्ही 10च्या अगोदर, कारण गरण लागणार आहे असं वगैरे काहीतरी आहे म्हणून. तर आमची बहीण सकाळ सकाळ नटले रक्षाबंधनाला. वेदा बघा, हे आपलं मामाचं गाव, इकडे दाभोल आणि आपलं घर आहे मामाचं. इथे अंगणातून एक व्ह्यू दिसतो, तो दाखवतो बघा तुम्हाला मस्तपैकी. हे बघा, ही बघा दाभोलची खाडी कशी दिसते इथून. हे बघा मस्त आहे की सकाळ सकाळ मस्त वाटतं एकदम उन्हातून. असं आपलं घर आहे मामाचं हे. आणि हा रस्ता जातो इथून समोरूनच. आमची बहीण नटले सकाळ सकाळ, दाखवतो तुम्हाला. वेदा मला चोड लागले गणपतीची, म्हणून काल रात्रीपासून हीच गाणी ऐकतो मी इकडे मामाकडे गणपती. आणि कालपासून आम्ही हीच गाणी ऐकतोय. आणि आता बघा कोण आले आहे, नटी व्यक्ती, आमची बहीण, आमची ताईस मोठी वेदा. तिकडं उभी राहा तुळशीजवळ. तुळशीजवळ घेता जरा बाईचं फोटो काढून घेऊ मी. इकडे ये एकदम, तू पण जा घेंड्या तिथं कर. हे बघा कशी नटले. थांब फोटो काढे पण. ताईच या नारळावरती नारळ बघा कसे आलेत, पूर्ण भरून आला आहे याची. तर आत्ता आलेला आहे आपला खडूस मामा. बघा वरून येतोय. तिथं ना स्ट्रीट लाईट लावायला पाहिजे रात्रीची, तिथून वरून बांधात सोडायची इकडं खाली. भरपूर दिवसांनी माझ्या छोट्या भावासोबत मामाचा मुलगा वंश येतो दापोलीत, पण भेटत नाही कधी काय ना. होय, कशाला शिकायला शाळेत जातो तो दापोलीत. नाव सांग तुझ्या शाळेचं जरा. संतोषबाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल दापोली. ओके, चला मग भेटू तुम्हाला. आमची बहीण कधी राखी बांधते ती काय माहिती. आता मामा पण आलाय, बघूया. वंदितो हे गणराया अर्था जाणू नगे, हे रंबा लंबोदराया सेवा मानू नगे. मामाचा रक्षाबंधनाचा आमची बहीण इकडे वेटिंगला आहे. मॅडम वेटिंगला थांबल्या, कधी म्हणतात त्या. गरमा झाला भरपूर. आम्ही दोघे इकडं आहोत. आमचा नंबर आला आहे राखी बांधायचा. राखी बांधून घ्यावे आपण. बस वंशू चल ये इकडं. भरू नको मला आधी सगळ्यांना टिक्के लावून घे, नंतर आधीच ताट बाजूला करून मग नंतर हे करता येईल. टिक्के लाव दादूला टिक्के लावता तेलात बुडव जरा तेलात. शक्तिमान पावर बांध बरोबर. नंतर आपण बांधू चांगले मला
इकडे बघा की नाही बांधते वेली आपलं आत्ता झालेलं आहे रक्षाबंधन पूर्ण. आणि थोडासा नाश्ता करू आणि मग जाऊ बंगल्यावरती. तुम्हाला दाखवतो. बंगल्यावरती आपल्याला झाडं बघायला जायचे आहेत. पप्पानी बांधलीत ती कलमं. भेटू नंतर. चलो. मी आता नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर आता आम्ही चाललो आहे बंगल्यावरती. कारण तिथे पप्पानी मखमली लावले होते ते बघायचे आपल्याला कशा झाल्यात त्या. त्याच्यामुळे वंशूनी मी जातो आहे तिकडे आता एम्पला घेऊन मामाची दुसरी गाडी. आणि या 2 गाड्या आपल्या आहेत. हा बघा कसा रस्ता इथून आणि इकडून पण गाडी आली. बघा तर फायनली आपण आलेलो आहे आता बंगल्याच्या गेटजवळ. आणि आता आपण जाऊया गाडी घेऊन आत. चालेल शमिता पुढं नको ये. वंशूला गेट बंद करू दे. मस्त हवा लागते काहीच एक नंबर. हवा सुटले. का हा बघा चावकुरा दात बघा त्याने. तो असंच घातरवतो. चावत तर काय नाही. हा बघा दात बघा त्याचे. दात बघा ते बघा दात बघा. चुप चुप. काहीच आम्ही आता चाललोय मुखमली बघायला लावलेल्या आहेत त्या. आणि आमच्या वाटून कट्टी वेता बनाली. आम्ही पूर्ण अखंडी रांग लावलेली आहे अशी लांब सडक तिथपर्यंत आहे. टट्टी बघा आमच्या पाटणं आली. टट्टी कशा आलीस आमच्या पाटणं. मस्त की सुराची झाडं आहेत आणि समुद्राचा पूर्ण आवाज येतोय वरती बंगल्यावरती. बघा हा बघा बंगल्यामागचा पाठचा व्ह्यू कसा आहे. इकडं झाडच झाड आहेत पूर्ण. आणि तो खाली दिसतोय तो पूर्ण समुद्र आहे. काय त्या ना राजावले ना. हे बघा ते मित्रांनो आम्ही तेव्हा आलेलो तेव्हा राजावले इथले तोडलेले. कुठे आहेत एकदम बारीक आहेत ते बघा. 2च आहेत 2-3 आहेत. ही बघा सुपारींची झाडं बघा कशी लावलेली आहेत. जबरी सुपाऱ्या तिथं. त्या साईडला खाली ती त्या आवल्याची झाड आहेत पूर्ण. इकडे या आंब्याची बाग आहे पूर्ण इकडे. आणि आत्ता आपण जाणार आहोत आमच्या फेवरेट जागेवरती. तुम्हाला माहीतच असेल. दाखवतो तुम्हाला. जांभली जवळ फेवरेट जागा आमची. व्ह्यू ऑफ पॉईंट एक नंबर. हे बघा आमच्यापेक्षा काही यायला झाली पुढे जायची. हे बघा. हे थांब. सावल बिवल छू छू छू. गवत पण वाढलाय भरपूर. चले. तर फायनली आम्ही आलेलो आहे आमच्या पॉईंटवरती. हे बघा हे का रेशी का खॉट ठेवलेली आहे. हे बघा काहीच कसा पॉईंट आहे आमचा एक नंबर. त्या बघा त्या बोटी बघा मच्छीमारांच्या बोटी आता येत आहेत. त्या इकडे गेलेल्या आतमध्ये. त्या आता इकडे धक्क्याजवळ येत आहेत. त्या बघा अजून भरपूर आहेत. माग आहेत त्या झाडातून दिसत नाही. तेव्हा दाखवतो तिकडे जाऊन.
हा बघा, हा बघा, हा गेंडा बघा, गेंडूस. मस्त की निवांत जागा, एक नंबर असा पॉइंट आहे आमचा. तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा गाईच, कसं वातावरण आहे, एक नंबर. संपूर्ण तिथून खाडी दिसते. हा तिथून त्या टेकडीपासून हा तिकडे अरबी समुद्र आहे आणि इकडे ही दाभोलची खाडी आहे. तिथे पूर्ण संपूर्ण ही दाभोलची खाडी या साईडला. गाईच एक बोट कशी जवळ आली इथे, ती बघा तरंगते तरंगते, डोलते एकदम. झाडं लावायला आले. जाला लावायला आले असं वंशू बोलतोय. आणि बाकीचे तिकडून जात आहेत, ते बघा, ते तिकडून जात आहेत बोटी. काल नारळी पौर्णिमा झाली आणि आज सर्व बोटी समुद्रामध्ये मच्छी पकडायला. चल, तर आम्ही आता निघालो बंगल्याच्या इकडे. आता मी जाऊ पुढे. ही सर्व आवल्यांची बाग आहे ह्या साईडला. हे बघा, सर्व आवले आहेत इकडे, इकडे खाली आवले आहेत संपूर्ण. आणि राहिलेला आहे तो वरती आंबा आहे संपूर्ण. या साईडला पूर्ण आंबा बघायला भेटतो आपल्याला. उन्हाळी सीझनला पूर्ण इकडं खाली पूर्ण पडलेला असतो आंबा संपूर्ण. तर गाईज आपण आलो आहे फायनली मामाच्या घरी. आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटू कधीतरी.